तर हा आपण स्पीकर तर भरायला घेणार आहोत. हा बघा स्पीकर रेडी आहे. 2 दिवस त्याला चिपकून सुकवलेला पूर्ण. तर हा स्पीकर भरण्यासाठी रेडी आहे आता. तर कुठला कोण वापर आहे, कुठली कॉईल वापरणार आहे ते मी तुम्हाला दाखवतो. बघू शकता एक कॉईल कॅप आहे स्पायडर आणि हा पेपर आहे याचा स्पीकरचा बघू शकता. याच्यामध्ये फुल रिंग फोम घेतलेला आहे मी. फुल रिंग फोम उपर पेपर घेतलेला आहे. थोडा काय ते बोलतात नवीन आयडिया काहीतरी करू आपण. आणि कॉईल पण बघा कॉईल रेडी नाही आहे अजून. ह्या कॉईलला बनवायला लागेल. तर कॉईल बनवतो त्याच्यानंतर मग पुढचं कसं काय प्रोसेस आहे तर मी तुम्हाला दाखवतो. कॉईल रेडी झालेले आहे. पेपर मारून वगैरे प्लस मायनस टर्मिनल दोन्ही चेक केले आहेत. हे बघा कॉईल एकदम व्यवस्थित बघा तुम्ही फिटिंग. तर आता आपण कॉईल फिट करायला घेतो. तर बघा कॉईल आता सेट झालेलं आहे पूर्ण पण चारही बाजूनी. हा चारही बाजूने सेट केलेलं आहे. आणि तर कॉईल फिटिंग होऊन आता आपण साईडची गॅप चेक करतो कुठे अडते का. ते साईडच्या गॅपमध्ये पण ओके आहे नको सपोज. तर आता आपण स्पायडर पण कटिंग झालेलं आहे. तर आता स्पायडर फिट करून बघूया बरोबर जातो आहे का. तर स्पायडर पण एकदम ओके जातो आहे. तर आपण याला ग्लू लावून स्पायडर फिट करून घेऊ. तर आता आपण इथे ग्लू टाकून घेऊ. आणि आता स्पायडर फिट करून घेऊ. स्पायडर आपण लावून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे स्पायडरला आपण लावून घेतलेलं आहे बघू शकता. तर त्याला 5 मिनटामध्ये सुकून जाईल तो. तर पुढं आहे फिटिंगचं. तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये बॉन्ड टाईट टाकून घेतलेलं आहे पूर्ण मिक्स करून कलर टाकून कॉईल चिपकवलेली आहे. आता पेपर फक्त चिपकवायचा आहे. तर तुम्हाला मी दाखवतो पुढे कसं काय येते. तर थोडं सुकायला वेळ लागेल याला. थोडं सुकू दे त्यानंतर आपण पेपर चिपकवून घेऊ. तर पेपरला सोल्युशन लावून घेऊया आपण. सोल्युशन लावल्या लगेच नाही पेपर लावायचा. थोडं सोल्युशन सुकू द्या म्हणजे तो लवकर फिक्स होतो. लवकर सुकून जातो. एक 5-10 मिनटात सुकून जातो. थोडं याला सुकू द्या. आता इथं बाजूला ठेवतो बघा. आणि आता आपण बास्केटला लावूया आपण. बास्केट लावून घेतलं आहे. तर इकडे फैलवूया याला. इकडे फैलवून घेतलेलं आहे बघा. आणि आता थोडं याला सुकू द्या. खूप मारून घेतो. थोडं नॉर्मल सुकवतो. आता पेपरचा थोडाफार सुकलेला आहे तुम्ही बघू शकता. आता पेपर टाकून घेऊ आपण याच्यामध्ये. पेपर थोडा व्यवस्थित काळजीपूर्वक पकडून असं टाकून घेऊ आपण याच्यामध्ये. आणि थोडा
थोडं दाबून घेतलं आहे आणि आता इथून आता आपण बोटाने प्रेस करायचे ते बोटाने थोडं फिरून आता ते हे करायचं. थोडं सुकल्यानंतर ते चिपकायला थोडा वेळ लागतो थोडा. आस्ते ते हे करायचं, दाबून घ्यायचं आहे. आणि जर असं काही वस्तू असेल तुमच्याकडे दाबायला, त्याच्याने थोडं दाबून घ्या साईडनं पेपरचे, जो बॉटम असतो ना तो. जसं ते सुकणार ना तसं ते चिपकणार, ते असं त्याचं. आता पण नवीनच ट्राय केलं आहे का नॉर्मल पेपर न लावता आपण उपर पेपर लावतो 12 इंची 51.2च्या कॉईलला. थोडं टाईम लागेल पण चिपकल्यानंतर एकदम व्यवस्थित चिपकेल ते. तर झालेलं आहे पूर्ण, पेपर वगैरे चिपकून झालं, कॉईल वगैरे स्टिक करून झाले आहे पूर्ण. तर आता आपण काढून बघू, पेपर रिमूव्ह करून बघू का कॉईल वगैरे टच होते का, अलाइनमेंट परफेक्ट झाली का बघू आपण. तर काढता वेळेस व्यवस्थित आता हे बघा व्यवस्थित एकदम दाखवून इथे जातो. एकदम परफेक्ट झालेलं आहे, कुठे टच वगैरे काहीच नाही, एकदम परफेक्ट आहे, काही टच नाही कुठे. व्यवस्थित पॉज कर. तर आता डस्ट कॅप चिपकूया आपण. डस्ट कॅपवर असं आपण आता सोल्युशन लावून घेऊया पूर्णपणे. आणि पेपरला मार्किंग केलं होतं त्यानुसार त्या आता इथे फिटिंग करून घेऊया. थोडं याच्यावर वेट ठेवू. त्याला थोडं सुकू दे. तर स्पीकर रेडी झालं आहे बघा. आता स्पीकर रेडी झालं आहे, त्याचं तुम्हाला मी आउटपुट दाखवतो किती येते. Jazz in the mix. Jazz in the mix. Jazz in the mix. Jazz in the mix. Yo. तर अशा प्रकारे हा स्पीकर एकदम रेडी झालेला आहे. तर असं त्याला हा स्पीकर आपण बनवला पूर्णपणे बास्केट वगैरे मॅग्नेट वगैरे लावून, आणि आता रेकॉर्डिंग करून पूर्ण तुम्हाला आउटपुट पण दाखवलं आहे. तर अशा प्रकारे काही काम असेल तर आपण करू शकतो.